किए हैं इस टूर्नामेंट के लिए डिस्काउंट वाउचर्स फॉर मैन ऑफ द मैच। तनिष्क आनंद नायडू जिन्होंने 5 बाइसिकल स्पॉन्सर की है परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए। जॉय कुमार एंड कंपनी करसन फुलोरे जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस आखिरी दिन के लिए स्पॉन्सर किए हैं। गैलेक्सी मोटर्स पापा भाई खाड़ीपार वंजारपट्टी नाका ग्रामीण क्रिकेट का उन्होंने मैन ऑफ द सीरीज़ बाइक स्पॉन्सर किया है। फ्यूचर टेक एलिवेटर्स शोएब जिलानी और अदनान अंसारी। 5 फॉर्चून रियल्टर्स मुशीर नाचन सदात पटेल और विष्णु चंदे जिन्होंने अपने टॉस बॉक्स को स्पॉन्सर किया है। भारत नुस्खा अरेबिया जाफर शेख इनका विशेष आभार। चोचा अखाड़ा इरफान चोचा और रिजवान शेख इनका आभार। रोलेक्स मेडिकेयर फाद दलवी मनसब मुल्ला जिन्होंने एक रोलेक्स मेडिकेयर का सुंदर किट बैग स्पॉन्सर किया है टॉस विनिंग कैप्टन के लिए। सिमना आरो प्लांट मैन्युफैक्चर आसिफ शेख जो कि उपाध्यक्ष है माइनॉरिटी सेल समाजवादी पार्टी। एवन चिकन सेंटर अतीक भाई अमन टूर्स एंड ट्रैवल्स गुलाम साबिर। रुपेश यादव भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष डोहले विलेज जिन्होंने शहरी क्रिकेट के लिए पहले सेमीफाइनल का प्राइज़ स्पॉन्सर किया है। कशिफ मुरुमकर तलौली जिन्होंने ग्रामीण क्रिकेट में पहले सेमीफाइनल का प्राइज़ स्पॉन्सर किया है। महेश सुदाम राउत सिटी क्रिकेट में सेकंड सेमीफाइनलिस्ट का इनाम उन्होंने स्पॉन्सर किया है। सुजीत नामदेव पाटिल खांडवाल एनके स्पोर्ट्स जिनकी टीम इस वक्त खेल रही है उन्होंने ग्रामीण क्रिकेट का सेकंड प्राइज़ स्पॉन्सर किया है। रिजवान फ़क्की बिस्मिल्ला मोटर्स जिन्होंने ORSL जूस स्पॉन्सर किया है। इसके अलावा हम आभारी है शेरू केटरर्स और सिद्धि इव्हेंट्स। पुन्हा एकदा आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सना मनापासून आभार। तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत। बाली ट्रॉफी 2021 आहे। चला तर पुन्हा वळणार आहोत आपल्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे। मित्रांनो आम्ही जिथे सध्या उभे आहोत ते आहे बी क्रीमी ज्यूस थिक शेक आईस्क्रीम आणि फास्ट फूड ताज गार्डन धाबा प्रेझेंटेशन बॉक्स। हॅलो हॅलो तर मित्रांनो आता जे आपण पारितोषिक वितरण करणार आहोत त्यासाठी मी पाहुण्यांना आमंत्रित करू इच्छितो। बापगावचे सन्माननीय सूरज भोईर साहेब आपल्यासोबत जोडायचं आहे ज्यांनी आताच BC4 फॉर्मॅटमध्ये सिटी क्रिकेटची स्पर्धा करून दाखवली। सोनाळी गावचे सुपुत्र अक्षयजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण आमच्यासोबत जोडायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। अमरजी म्हात्रे बालराम जोशी पप्पू चव्हाण आणि नितेश तरे या सर्व मान्यवरांना विनंती आहे बक्षीस वितरणसाठी आमच्यासोबत आपल्याला जोडायचं आहे। नईम शेख साहेब यांनासुद्धा नम्र विनंती आहे की आपण आपल्यासोबत जोडायचं आहे। रेश्मा गेले 2 दिवस तू पाहत असशील नईम शेख यांची ड्रेसिंग जी आहे ना ती एकदम किलिंग ड्रेसिंग आहे। त्यांची ड्रेसिंग दिवसानुदिवसा खुलते ते पण खुलत आहेत बघा। नेहमी हसणारे आणि तुम्ही जेवलात का पाणी पाहिजे का चाय पियालात का नाश्ता केलात काय सगळ्या गोष्टींची बरोबर जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। तर सर्व पाहुणे मंडळी यांचं हार्दिक स्वागत आहे। आता आपण सुरुवात करणार आहोत सुपर 4 अवॉर्डनी ज्याला पुरस्कृत केले जावेद दळवी अस्फर बोळिंजकर AA भारत गॅस यांनी। जाणून घेऊया कोण आहे सुपर 4। सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू योगेश बंटी स्पोर्ट्स। जोरदार टाळ्या होत्या योगेशसाठी ज्याच्या बल्ल्यामधून आलेले आहेत 3 शानदार चौकार। बालाराम जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते हे जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं गिफ्ट हॅम्पर। आता सुपर 6 साठी आपण पुढे वळणार आहोत। सुपर 6 साठी रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे तारिक रईस यांनी एक सुंदर रिस्ट वॉच स्पॉन्सर केलं आहे आणि जाणून घेऊया कोण आहे सुपर 6। सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू प्रतीक विषय। जोरदार टाळ्या होऊ द्या। काय बल्लेबाजी केली आहे त्याने। त्याच्या बल्ल्यातून आज 5 शानदार बाली ट्रॉफी षटकार आले आहेत बंटी स्पोर्ट्सचा प्रतीक। आणि मी आता विनंती करणार आहे पप्पू चव्हाण यांना की हा पारितोषिक तुम्हाला द्यायचा आहे। प्रतीक विषय ज्याने काढली गोलंदाजाची पिसे तो आहे प्रतीक विषय। तर अभिनंदन बंटी स्पोर्ट्सचे प्रतीक विषय। आता सामनावीर पारितोषिक आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू काही विषयच नाहीये कारण की आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसेचा प्रतीक विषय। 36 रन्स फक्त 12 बॉल्स मध्ये। क्या बात आहे प्रतीक। गोलंदाजांचा कर्दन काळ ठरला आहे 300च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी केली आहे। तर आता आपण बक्षीस द्यायला सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम विक्रमभाई यांच्या शुभ हस्ते
जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं ए भारत गॅसचं गिफ्ट हॅम्पर. सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते आता पुढील अवॉर्ड आपण देणार आहोत. जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. तदनंतर मी विनंती करणार आहे सचिन भोईर साहेब, आपला सूरज भोईर साहेब, क्षमस्व, सूरज भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते अजून एक गिफ्ट हॅम्पर जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं आहे. नितेश तरे साहेब यांच्या शुभ हस्ते अजून एक बक्षीस जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलं आहे. आता सोनाळे गावचे अक्षय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ताबीर जयरुमी ताजा किचनचा हा डिस्काउंट वाउचर. आता मी विनंती करणार आहे अमर म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते एस के स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकरनी पुरस्कृत केलेली ही टोपी आणि त्याचबरोबर जॉली डिझायनरचा 20% डिस्काउंट वाउचर. नईम शेख साहेब यांच्या शुभ हस्ते आता डी साकरियाची ही ट्रेंडी बॅग. त्याचप्रमाणे आता अंजूर गावाची A1 जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेली फळांची टोपली बाळाराम जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर मार्बलची मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी नईम शेख यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. तर सर्व पाहुण्यांना नम्र विनंती आहे, धन्यवाद. आणि आता आपण स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार. आणि ज्याने समोरच्या टीमचा पूर्णपणे विषय संपवलेला आहे असा प्रतीक विषय आपल्या सोबत आहे. प्रतीक, मस्त खेळलास, एकदम छावून खेळलास आणि काय स्कोर केला होता तुमच्या पूर्ण टीमने, काय सांगायचं सगळ्यात आधी त्याबद्दल? काय नाही, टीमचा सपोर्ट असंच राहिला तर आम्ही नक्कीच फायनल मारू. आज तुमची टीम घरून बोनविटा पिऊन आली होती का? हां, सगळे लगातार चौकार षटकार मारत होते. कॉम्प्लेन की बोनविटा, काय पिऊन आली होती टीम? आमच्या सगळ्या प्लेयरांमध्ये एनर्जी आहे. बाली ट्रॉफी 2021 मध्ये मॅन ऑफ द मॅच भेटणं खूप मोठी गोष्ट असते. तुला भेटलेलं आहे. हे जे पूर्ण अवॉर्ड्स आहेत कोणाला डेडिकेट करू इच्छितो? माझ्या टीमला, पूर्ण टीमला. ही फळाची टोकरी कोणाबरोबर शेअर करणार आहे? पूर्ण टीम सोबत. आमच्यासोबत करीन ना, बस का. तर प्रतीक, नक्कीच आज म्हणजे 12 चेंडूमध्ये 36 धावा जेव्हा तू काढले, खेळपट्टी कशी होती? चेंडू व्यवस्थित बॅटवर येत होता की तुला शॉट्स बनवावे लागले? नाही, चेंडू तर बॅटवर येत होता, परफेक्ट कनेक्ट होता मिडलला. आणि बाली ट्रॉफीमध्ये ही जी प्रेझेंटेशन बॉक्सची संकल्पना आहे, जिथे स्पॉन्सर्सची नावं आहेत, चांगली रोषणाई आहे, एखादा रिबन उडून तुझ्यावर पडतोय आणि तुला पारितोषिक मिळतंय, ही संकल्पना कशी आवडली? खूपच छान वाटतं की आपण काहीतरी केलं त्याचं आपलं हे भेटलं, श्रेय भेटलंय. खूप खूप धन्यवाद आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सो हा होता आपल्यासोबत प्रतीक विषय, ज्याने समोरच्या टीमचा पूर्णपणे विषय संपवलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक. आणि चला पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर अँड को अँकर रेश्मा मयेकर. तर आपण सामना पाहतोय ग्रामीण पूलमधील NK स्पोर्ट्स कांडवली पक्ष स्वामी समर्थ सोनाल या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना खांडवाल संघ आपण पाहतोय, ज्या संघाने आतापर्यंत 2 षटकांनी समाप्त तर धावपलकर धावा झळकलेल्या आहेत त्या 1/6. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स से जुड़ जाना है. चैनू दादा वेले और स्वयंभ पैगांव ग्रामीण से, दोनों को हमारे 5 फॉर्चून टॉस बॉक्स में पहुंचना है, दोनों कैप्टन को. उसके बाद 40+ का मैच रहेगा. हा ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहतोय NK स्पोर्ट्स कांडवला विरुद्ध स्वामी समृद्ध सोनाले. आणि त्यानंतर ग्रामीण पूलमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल चैनूदादा गावदेव वेले बनाम स्वयंभ पायगाव. महेश यावेळी दिशा फरकटलेली आहे. आउटसाइड ऑफमा चेंडू हाताळला तो गोलंदाजाने, मात्र इष्टांच्या खूपच बाहेर. लाईनचा विचार करावा लागतोय पंचांना आणि पंच वाईट घोषित करतात. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली, धावफलकावर 7 धावा. तो ग्रामीण पुल का ये मुकाबला चलता हुआ
इनके खांडवाल और स्वामी समर्थ सोनाल के बीच में, जहां पर टॉस को जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई इनके खांडवाल। यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. पुन्हा एकदा सिंगलने धावसंख्या वाढते. तो इस एक रन की मदद से स्कोर 8 पर जा पहुंचा. ओवर नंबर 3 का खेल हम देख रहे हैं धुमाल सर, और स्कोर हम देखें तो अब तक इनफ टोटल नज़र नहीं आ रहा है. दोनों ही गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की, जहाँ पहले ओवर में सिर्फ 2 रन आए तो दूसरे ओवर में 4 रन. नक्कीच धावासाठी अक्षरच झगडताना आपण बघतोय खांडवाल संघाच्या फलंदाजांना. यावेळी चेंडूला भिरकॉन दिलेला आहे, हवाई फायर आणि चेंडू जातोय सरळ सीमारच्या बाहेर. बहुत बढ़िया शॉट वहाँ पर इस वक्त जितेश के बल्ले से आता हुआ. ये देखिए किस तरह से ये सिक्सर लगाया, वहाँ पर शॉर्ट गेंद थी और उसको लेकर घूम गए थे. मिड विकेट के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 14 रनों पर. आणि जितेशला हे ठाऊक आहे, जर आपल्या संघाला जिंकायचं असेल तर असे फटके खेळावंच लागतील आणि तो फटका केलेला आहे जितेश या फलंदाजाने. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मध्ये इलेव्हिशन नाही. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. एका टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवतोय मिड विकेट रिजनला, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. इनफ टोटल अजूनही धावपळकर पाहायला मिळत नाही आणि त्याचं कारण स्वामी समर्थ सोनाली संघाची अतिशय सुरेख गोलंदाजी. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे, मिस्की हुक फटका, मात्र सेफ लँडिंग होईल. दरम्यान एक धाव पूर्ण करतात फलंदाज. फक्त एका धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. मोठे फटके खेळण्याची नितांत आवश्यकता आहे मजर, कारण स्लॉग ओढणं सुरुवात झालेली आहे. जी बिल्कुल, बड़े स्ट्रोक की यहाँ पर ज़रूरत है, क्योंकि स्कोर हम देखें तो अब तक सिर्फ 16 रन बने, जिसमें कोशिश कर रहे बल्लेबाज. जहाँ हमने देखा कि पिछली गेंद के ऊपर जितेश ने बहुत बढ़िया एक सिक्सर लगाया था. अभी भी हम देखें तो इसके बाद एक ओवर और बचा, लेकिन यहाँ से और रनों की गति को बढ़ाना होगा बल्लेबाजों को. दोन्ही फलंदाज वैयक्तिक 7-7 या धावसंख्येवर खेळत आहेत. लेकिन अगर हम गेंदबाजी देखें तो बहुत बढ़िया हो रही है. तीनों गेंदबाजों ने अब तक अच्छी गेंदबाजी की. स्वामी समर्थ सोनाले के महेश यावेळी शपलकसन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय शॉर्ट फायनलिंग रिझनला. पुन्हा एकदा एकच धावेवर समाधान. एकेरी धावेने धावफलक घालता ठेवलेला. खरं तर इथे मोठे फटके खेळण्याची आवश्यकता फलंदाजांना प्रयत्न केला जातोय, मात्र त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश येत नाही. जी बिल्कुल, उसका कारण ये है कि गेंदबाजी अच्छी हो रही, चैनल में गेंदबाजी कर रहे गेंदबाज, जहाँ पर जगह नहीं मिल रही है बल्लेबाजों को ऊंचा स्ट्रोक खेलने के लिए. इस बार सामना करेंगे विनोद. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज महेश टू विनोद. यावेळी समोर केलेलं आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि दुसऱ्या अटेम्पमध्ये जेल पकडलेला आहे क्षेत्ररक्षकाने. आणखीन एक फलंदाज बाद होतोय, तो NK स्पोर्ट्स खांडवाला संघाचा. बहुत बढ़िया कैच वहाँ पर पकड़ा है, विक्की वहाँ पर मौजूद थे. विनोद की पारी समाप्त होते हुई यहाँ पर बड़े स्ट्रोक की तरफ गए थे विनोद, लेकिन अपना विकेट गवा बैठे. दूसरा विकेट गिरता हुआ ये देखिए किस तरह से आउट हुए वहाँ पर विनोद. पुल पर लेकर खेलने की कोशिश की थी इस गेंद को, बहुत ऊपर खेल बैठे थे, ऊंचाई ज़्यादा थी और लंबाई कम. अच्छा क्या समाप्त किया वहाँ पर लॉन्ग ऑन की दिशा में खड़े हुए खिलाड़ी विक्की ने. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आइए दोस्तों, हमारे बीच में बापगांव की मशहूर पर्सनालिटी सूरज भुईर जी हैं, जिन्होंने BC4 फॉर्मेट में एक बड़ा इवेंट किया था. आइए उनका हम सत्कार, सम्मान और स्वागत करने जा रहे हैं. सत्कार सम्राट और ZP सदस्य नईम शेख के हाथों से उन्हें ये पुरखुलूस शॉल हमारे बीच में खाड़ीपार के पप्पू खान हैं, जिन बहुत धन्यवाद सूरज भुईर जी, आप यहाँ आए. आइए अब खाड़ीपार के पप्पू खान की हम इज्जत अफजाई करने जा रहे हैं. उन्हें शॉल और ये यादगार ट्रॉफी दी जा रही है.
बैक टू क्रिकेट. धन्यवाद भावे सर. धावसंख्येमध्ये धावफलक करत 17 धावांनी 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. NK स्पोर्ट्स खांडोल विपक्षी स्वामी समर्थ सोनाले या 2 संघामधील सामना आपण ग्रामीण मधील पाहतोय. गेंदबाजी के लिए अब लास्ट ओवर में हेमंत को बुलाया गया है, जबकि पहले 3 ओवर में सिर्फ 17 रन बने. 2 विकेटें गंवाने के बाद NK खांडवाल सामना करेंगे बल्लेबाज जयेश जोशी. हेमंत पिछले मैच में क्या कमाल की गेंदबाजी की थी. हेमंत ने हैट्रिक पूरी की थी और 4 विकेटें उन्होंने ली थी. पहली गेंद हेमंत की वहां पर क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की थी. बल्लेबाज और विकेट कीपर दोनों को चकमा देती हुई ये गेंद वाइड का इशारा आता हुआ ऑफ स्टंप से बाहर रही थी. ये गेंद 1+1 2 रन, 2 रन आ गए इस गेंद के ऊपर. 2 रनों की मदद से स्कोर 19 पर जा पहुंचा है. 2 विकेट गंवाने के बाद NK खांडवाल टॉस हार कर बल्लेबाजी कर रही है. उसी बीच वहां पर राइजिंग गेंद इस बार रही थी. बड़े हिट की तरफ गए वहां पर बल्लेबाज जयेश जोशी. अच्छी गेंद वहां पर इस बार रही हेमंत की. जहां पिछली गेंद उन्होंने वाइड की थी, इस बार अच्छी वापसी देखने को मिली है गेंदबाज हेमंत द्वारा. अगदी बरोबर. हेमंत यांनी मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. हेमंत उर्फ बंटी नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी यावेळी करताना. इस बार हेमंत की ये गेंद देखना, हुक किया था लेकिन मिस क्यू. हुक स्ट्रोक वहां पर पकड़े गए बल्लेबाज जयेश जोशी. विकेट नंबर 3 का पतन होता हुआ. योगेश पाटिल सामना करेंगे इस बार हेमंत का. इस बार सफल होकर खेलने की कोशिश की थी बल्लेबाज योगेश ने. एक और अच्छी गेंद वहां पर हेमंत की. ये गेंद भी डॉट होती हुई. स्कोर अभी भी हम देखें तो धुमान सर रुका हुआ है पूरी तरह से. अगदी बरोबर. धावसंख्या थांबलेली आहे, रोडावलेली आहे, थंडावलेली आहे आणि त्याचं कारण अतिशय चतुर चनाक्षणे चालक गोलंदाजी आपण पाहतोय स्वामी समर्थ सोनाले संघाकडून. लगातार हम देख रहे हैं कि विकेटें गिर रही है. अब तक हम देख रहे हैं धुमान सर की बड़े हिट की तरफ बल्लेबाज जा रहे हैं, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क सही तरीके से हो नहीं पा रहा. एक और विकेट गिरता हुआ यहाँ पर NK खंडवाल का. थैंक यू डीजे, थैंक यू कमेंट्री बॉक्स. दोस्तों इस वक्त हमारे बीच ताज़ा किचन के हमारे मैन ऑफ द मैच के डिस्काउंट कूपन के स्पॉन्सर ताबिर जयरूमी साहब ये तशरीफ़ लाए हैं और मैं उनसे गुजारिश करूंगा कि वो स्टेज पर तशरीफ़ लाएं. आइए वापस चलते हैं
कमेंट्री बॉक्स। तो एक और अच्छी गेंद वहाँ पर हेमंत की, ये देखिए किस तरह से सफल होकर खेलने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज विवेक पाटिल ने। 4 विकेटें गंवाने के बाद 19 रन अब तक बने, जबकि पहली इनिंग की समाप्ति के लिए सिर्फ एक गेंद बची है। हेमंत इस ओवर में कमाल की गेंदबाजी की, 2 रन खर्च करके 2 विकेटें अब तक हासिल की। उसी बीच वहाँ पर एक बार फिर से बड़े हिट की तरफ गए थे वहाँ पर बल्लेबाज। तो पहले बल्लेबाजी करते हुए इनके खंडवाल ने कुल रन बनाए हैं 19। अजून ग्रामीण लढतसाठी सज्ज झालेले आहोत। माझ्या उजव्या बाजूला स्वयंभू पायगाव आणि दुसऱ्या बाजूला शेनूदादा उहेले, हे 2 ग्रामीण संघांमध्ये रंगणारा हा सामना। आपण उभे आहोत 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये, ज्याचे पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन, सादात पटेल आणि विष्णू चंदे। नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आता विनंती करणार आहे सन्माननीय सूरज भोईर साहेब आणि त्यांच्या जोडीला, आत्ताच आपल्यामध्ये ज्यांचं शुभागमन झालं आहे ताबीर जयरुमी ताजा किचन, ज्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर केलं आहे। या दोन्ही महानुभावांना माझी विनंती आमच्यासोबत जुळायचं आहे। आमचे मॅच रेफरी अझीम हमदुल्ले, आपण सुद्धा आमच्यासोबत उपस्थित राहायचं आहे। विनंती असेल मान्यवरांना की त्यांनी कृपया करून टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे। आपल्या शुभ हस्ते हा जो नेक्स्ट मॅच आहे त्याचा टॉस आपण करणार आहोत। आइए सर। सूरज भोईर साहेब आणि त्यांच्या जोडीला ताबीर जयरूमी ताज़ा किचन। किचन जाइए, ताज़ा खाइए और ताज़े होकर बाहर आइए। अगर आप ताज़े नहीं हुए तो ये गारंटी है हमारे ताबीर जयरूमी की कि आप ताज़े होकर ही जाओगे। जी हाँ, बिल्कुल। नाणं कळलेलं आहे। कॉईनच्या एका साईडला आहे AB म्हणजेच बाली ट्रॉफीची आन बान शान अल्ताफ बाली, आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे जिल्हा परिषद यानी की ZP। जयरुमी साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा कॉल केला जाईल। चेनू दादा यांचा हा कॉल असेल। AB इज अ कॉल। काय बात आहे AB। सो चेनू दादा यांनी हा टॉस जिंकलेला आहे। जयरुमी साहेबांच्या शुभ हस्ते हे टॉस कॉइन। त्याचप्रमाणे जॉली डिझायनरचा 20% डिस्काउंट कुपन आणि फहद दलवी मनसब मुल्ला रॉलेक्स मेडिकेअर यांनी पुरस्कृत केलेली ही किट बॅग देत आहेत सूरज भोईर आणि ताबीर जयरुमी साहेब। मी दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। पुन्हा एकदा दोन्ही मान्यवरांचे मनापासून आभार। अ व्हेरी वॉर्म वेलकम टू बाली ट्रॉफी 2021। तर सर्वप्रथम वेळे गावामध्ये सध्या काय वातावरण आहे, म्हणजे ह्या मॅचला घेऊन उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, घराघरामध्ये चर्चा आहे का? 100%। शेवट काय झालं आहे, आता कोरोनाच्या संकटामुळे आमचा गाव इथे गावातली पब्लिक इथे येऊ शकत नाही, नाहीतर आता तुम्हाला बघायला मिळालं आहे आपल्या सगळ्या गॅलऱ्या फुल असत्या। क्या बात आहे। आणि आपण नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतला आहे? क्षेत्ररक्षण। ग्रेट। आणि प्लेयर्ससाठी जे डगआउट्स बनवण्यात आलेले आहेत त्याचं जी रचना करण्यात आली आहे त्याबद्दल तुम्हाला कसं वाटते? बाली म्हटले तर आयोजन एक नंबर असतो, आणि जशी स्पर्धाची आम्ही आतुरतेने वाट बघतो तशा आतुरतेने खेळाची पण वाट बघतो। धन्यवाद। पायगाव संघाचे संघनायक माझ्यासोबत आहेत। सर, तुम्ही त्यांना सांगितलं की तू कॉल घे आणि त्यांनी नाणेफेकी जिंकली। जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असती, टॉस जिंकला असता, तर तुमचा काय निर्णय असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो। जिसकी चाहती वही मिली, जिस गर्लफ्रेंड के बारे में सोचा था वही मिल गया। काय बॅटिंग करताना किती रन्स काढण्याचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा।
बघा 4 ओव्हरचा सामना आहे, ग्रामीणचा सामना आहे. पहिली ओव्हर जी असणार आहे ती मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. तुमचे असे कोणते सितारे आहेत का जे निखरून आलेले आहेत? स्पेशली दीपक आणि आज जितू मिस करतोय ही मॅच, परंतु आमचे जे नवीन खेळाडू आहेत नितीन असेल, तेजा असेल, प्रवीण आणि धीरज यांच्याकडून मला या मॅचमध्ये खूप अपेक्षा आहेत. नक्कीच. काय सांगायचं आहे फक्त बाली ट्रॉफी 2021 बघा समोर ती LED लाईट सर्कलच्या इथे चालू झालेली आहे. काही ना काहीतरी वेगळा आविष्कार प्रत्येक वेळी असतो. यावेळीच्या आविष्काराबद्दल काय सांगायचं आहे? दरवर्षी बाली ट्रॉफीमध्ये बघतो आम्ही की नवीन नवीन काही ना काही प्रयोग असतात. मागच्या वर्षी कोरोनामुळे स्पर्धा झाली नव्हती, आम्ही खूप आतुरतेने वाट बघितली, परंतु आता त्याची भरपाई यावर्षी करतोय आम्ही. धन्यवाद. वेहळे संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे, वेहळे गावांनी नाणेफेकी जिंकलेली आहे आणि वेहळे आणि पायगाव दोन्ही गावांमध्ये दोन्ही संघांमध्ये घमासान युद्ध आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. ऑल द व्हेरी बेस्ट. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण हा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना, दोन्ही गावांना, दोन्ही कॅप्टन्सना आमच्या खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मे द बेस्ट टीम विन. चला तर वळणार आहोत पुन्हा आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद हरीश पांडे सर, धन्यवाद कुयांकर, रेश्मा मयेकर. तर बोलूया आपण सामन्याकडे. एक तुटपुंज लक्ष आहे 20 धावांचं, माफक लक्ष आहे आणि माफक लक्षाचं पाठला करताना आपण पदे स्वामी समर्थ सोनाले संघाला. विके आणि वैभव ही सलाम सिटी मैदानामध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्ग गोलंदाज निशांत जोशी सज्ज झालेला आहे. निशांत व्यापीठ ॲज इन करून वळताना मेंटेरी पावसाचं पहिलं षटक चालतोय. यावेळी चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे फांड्रिजनकडे एका धावेसाठी. या एका धावेने अकाउंट ओपन करतो फलंदाज आणि दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं अकाउंट ओपन केलं. एका धावेवर खेळतोय विके आणि दुसऱ्या बाजूला एका धावेवर खेळत आहे वैभव. जी बिल्कुल दोनों ही बल्लेबाजों ने एक रन के साथ अपना खाता खोला है. जो टारगेट है इस वक्त स्वामी समर्थ सोनाले के सामने वो 20 रनों का टारगेट है. वैभव और विक्की दोनों ही ओपनर बल्लेबाज. निशांत इस बार सामना करते हुए विक्की. विकी यावेळी बॅकवर्ड जाऊन चेंडूला ऑफ साईडला खेळायचं होतं कव्हर रिजनकडे, मात्र चेंडूने बॅटमध्ये सोशल डिस्टेंस. जी बिल्कुल अपने आप को रूम देकर ड्राइव लगाना चाहते थे उस गेंद के ऊपर बल्लेबाज विक्की. अच्छी गेंद वहाँ पर निशांत की. ये देखिए किस तरह से बहुत दूर से खेलने की कोशिश की थी, डॉट होती हुई ये गेंद. निशानेला प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी याच प्रकारे शांत ठेवावं लागेल. यावेळी अप्रतिम फटका, चापट शॉट आणि चेंडू होते सीमा पार. अप्रतिम कवड्याचा फटका, नेतृत्वपक चौकार. punish with given by bowler and cracks it over the infield for 4. अगली दो टीमों को टॉस के लिए पहुंचना है. चैनू दादा वेले और स्वयंभव पायगांव ग्रामीण से. उसके बाद 40+ का मैच रहेगा पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवे और अष्टविनायक ठाकुरपाड़ा. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळते. यस, वो टॉस हो चुका है. उसके बाद पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवे 40+ और अष्टविनायक ठाकुरपाड़ा, ये दोनों टीमों को तैयार रहना है. उसके बाद हम देखेंगे सिटी क्रिकेट में जय अम्बे और नवाब स्पोर्ट. उसके बाद ग्रामीण से अमित स्पोर्ट सौंदे, जय दुर्गा सुरई और आखिर में सिटी क्रिकेट भरत स्पोर्ट वर्ल्ड और महेंद्र स्पोर्ट. त्यानंतर लगेच वापसी केली गोलंदाजाने. चांगला चेंडू हाताळून बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन साईडला मारायचं होतं, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. जी बिल्कुल अच्छी गेंद रही थी इस बार निशांत की. क्रीज में पीछे जाकर खेलने की कोशिश की वहाँ पर बल्लेबाज विक्की ने. ओवर की समाप्ति होती हुई 1 ओवर की समाप्ति पर रन बने हैं सिर्फ 6. अच्छी गेंदबाजी यहाँ पर की है इस ओवर में निशांत ने बैट पावर प्ले में, लेकिन जो टारगेट है वो भी अभी कहीं ना कहीं बहुत कम है. सिर्फ 20 रन बनाए हैं इनके खंडवाल ने. धन्यवाद मित्रांनो. आता आपण अजून एक सत्काराकडे वळत आहोत. आपल्यासोबत आज जुळलेत नवनाथ पाटील सावत साहेब आणि त्यांचा यथोचित सत्कार सम्राट आणि जिल्हा परिषद सदस्य नईम शेख यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. अगदी भारतीय संस्कृतीप्रमाणे शॉल
आणि सन्मान चिन्ह देऊन हा भव्य सत्कार, बाली ट्रॉफीची आठवण, बाली ट्रॉफीची साठवण. धन्यवाद नईम शेख साहेब आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. परत एकदा जाऊया समालोचन कक्षाकडे. तर धावसंख्येमध्ये 6 धावा, चांगले षटक निशाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. दूसरे ओवर के लिए अब गेंदबाज सुजीत को बुलाया गया है, जबकि पहले ओवर में निशांत ने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, सिर्फ 6 रन खर्च किए थे बिना किसी विकेट के नुकसान पर. स्वामी समर्थ पहली गेंद वहां पर सुजीत की लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद रही थी. वाइट का इशारा आता हुआ, अतिरिक्त रूप में इस बार बढ़ोतरी होती हुई 1 रन आता हुआ. इस 1 रन की मदद से स्कोर 7 पर जा पहुंचा है. जो टारगेट है स्वामी समर्थ के सामने वो 20 रनों का टारगेट है. इथून अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. एक सोपं टार्गेट आपण पाहतोय, माफक लक्ष्य आहे. वैभव एक बार फिर से सामना करते हुए गेंदबाज सुजीत का. इस बार देखना है पैरों के सामने इस गेंद को फ्लिक कर दिया था. खिलाड़ी है वहां पर, थोड़ा सा फंबल होता हुआ और दूसरे रन के लिए पलट चुके हैं दोनों बल्लेबाज. जैसे ही देखा कि हाथों से गेंद छिटक गई, अपने कदमों को तेज किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया. 2 रन आते हुए इस गेंद के ऊपर 2 रनों की मदद से स्कोर 9 पर जा पहुंचा है. ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं. अभी भी यहाँ से देखें तो 11 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय स्वामी समर्थ सोनाले संघ, कारण लक्ष तेवढं मोठं नाही. यावेळी ऑन साईडला चेंडू टटवलेला, एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र नकार दिला जातोय. एखाद्या वेळ समाधान. तर निम्मा पल्ला आपण पाहतोय की गाठलेला आहे आणि इथून अजूनही निम्म्या धावांची आवश्यकता, म्हणजे 10 धावा झालेल्या आहेत आणि 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जी बिल्कुल, अभी भी यहाँ से 10 रन और चाहिए. इनके खंडवाल की बल्लेबाजी आज उस प्रकार की नहीं रही थी. सभी बल्लेबाज आज पूरी तरह से फ्लॉप रहे. कोई भी बल्लेबाज डबल फिगर में नहीं गया था. आणि त्याचंच कारण एक माफक लक्ष्य आपण पाहतोय. सुजीत सामना करेंगे विक्की. इस बार सुजीत की ये गेंद देखना है वो ऑफ स्टंप से बाहर रही. वाइट का इशारा एक बार फिर से आता हुआ. इस ओवर में अब तक 2 गेंदें वाइट की है गेंदबाज सुजीत ने. अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई स्कोर जा पहुंचा है 11 रनों पर. इस मुकाबले के बाद एक और बड़ा मुकाबला हम देखेंगे, ग्रामीण का मुकाबला. वेले वर्सेस पायगांव के बीच में अगला मुकाबला रहेगा. समय के मामले में सहयोग करना है आपको. गेंदबाजी की शुरुआत करनी है सुजीत. इस बार सुजीत की ये गेंद वहां पर फ्लैटेड गेंद रही थी. ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की वहां बल्लेबाज विक्की ने. डॉट होती हुई ये गेंद. अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑफस्टॉप हा चेंडू हाताळला होता आणि फलंदाज स्पर्धेमध्ये आश्चर्यचकित झाला होता. जी बिल्कुल, अच्छी गेंद इस बार रहती हुई सुजीत की. उसी बीच वहाँ पर एक बार फिर से ऑफ स्टंप से काफ़ी बाहर. लगातार हम देख रहे हैं कि बार बार दिशाहीन गेंदबाजी कर रहे गेंदबाज सुजीत. अब तक 3 गेंदें वाइड की है उन्होंने. नक्कीच माफक लक्ष्य आहे आणि माफकला लक्ष्य असताना अशा प्रकारे गोलंदाजी करणं नक्कीच समजण्या पलीकडे आहे. इस बीच देखना है गेंद ऊपर चले गई, हवा में खेल बैठे इस बार बल्लेबाज विक्की. दूर से खिलाड़ी आते हैं लेकिन सेफ लैंडिंग होती हुई. 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर. बड़े स्ट्रोक की तरफ जरूर गए थे वहां पर विक्की, लेकिन बल्ले का ऊपरी सिरा लगा था, टॉपेज लगा था. किस्मत वाले रहे वहां पर विक्की. सेफ लैंडिंग होती हुई. ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक खेला था वहां पर विक्की ने. ऑन साइड की दिशा में एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की थी. 2 रन जरूर आते हुए 2 रनों की मदद से स्कोर 14 रनों पर जा पहुंचा है. उसी बीच वहां पर सुजीत की ये गेंद, अच्छी गेंद इस बार रही. क्रीज में पीछे जाकर खेलने की कोशिश की वहां पर विक्की ने. डॉट होती हुई ये गेंद. 6 रनों की और ज़रूरत है इस मुकाबले को जीतने के लिए, जबकि इस ओवर की कुछ गेंद और आने वाली 12 गेंदें.
उसी बीच वहाँ पर देखना इनसाइड आउट स्ट्रोक खेला है, इस बार खिलाड़ी है वहाँ पर और विकी की पारी समाप्त होती हुई पहला विकेट गिरता हुआ स्वामी समर्थ सोनाले का। तो पहला विकेट गिरता हुआ विकी के रूप में स्वामी समर्थ सोनाले का। इनसाइड आउट स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, वहां पर एक्स्ट्रा कवर की दिशा में लग पे गए वहां पर विकी। धावसंख्या 14 आपण पाहतोय, एक फलंदाज बाद झालेला आहे. इथून फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्वामी समर्थ सोनाले संघाला मजबूत पकड निर्माण केलेली आहे या सामन्यावर सोनाले संघाने, आणि त्याचं कारण एक माफक लक्ष आहे. आज खांडवल संघाच्या फलंदाजाने खूप निराशा केली होती, कारण कुठल्याही फलंदाजाला दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता आलेला नाही. धावफलक आपण जर पाहिला तर 1-6-9-0-0-0 एखाद्या शहराचा पिनकोड बसावा असा स्कोरबोर्ड, तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, जास्त वेळ आपण व्यर्थ घालवायचा नाही. इथून फक्त 6 धावांची आवश्यकता आहे आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी हा चौकार. समर्थ सोनाले विजयापासून 2 धावांची आवश्यकता स्वामी समर्थ सोनाले या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे स्वामी समर्थ सोनाले संघ. तर पाहूया विजय फटका होतोय का, आणि यस विजय षटकार. आणि अशा प्रकारे चेंडू सीमाच्या बाहेर आणि NK स्पोर्ट्स खांडवाल संघ बाली ट्रॉफीच्या बाहेर. हार्डलक NK स्पोर्ट्स खांडवाल आणि अभिनंदन स्वामी समर्थ सोनाले. यानंतर बोलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अँड को अँकर रेश्मा मयेकर. सुभाषजी धुमाळ आणि पूर्ण कॉमेंट्री बॉक्सचा खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आज गेली 9 दिवस मंत्रमुग्ध करणारं असं समालोचन 3 भाषांमध्ये तुम्ही ऐकत आहात, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. आणि आम्हाला अपेक्षा आहे की आपण ऐकत राहणार. अजूनही 6 दिवस 5 दिवस बाकी आहेत या स्पर्धेचे, आणि उद्या आणि परवा जेव्हा ओपन क्रिकेटचे सामने असतील त्यावेळेला नक्की आपण वेळ काढून हे सामने बघणार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेश्मा बघा, मैदानामध्ये जे ICCचा कोड ऑफ कंडक्ट आहे, एकमेकांची हस्तांदोलन करणं. आज तुम्ही जिंकलात, आज आम्ही हरलो, उद्या कदाचित आम्ही जिंकू, परंतु जो खेळ आहे तो खेळ भावनेने, खेळाडू वृत्तीने खेळला गेला पाहिजे. याचं एक सुंदर प्रात्यक्षिक स्वामी समर्थ सोनाळे आणि NK स्पोर्ट्स खांडवल यांनी दाखवलं आहे. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. मित्रांनो, बक्षीस द्यायच्या अगोदर आम्ही आभार विधी इथे प्रकट करू इच्छितो आमचे सर्व पुरस्कर्ते यांचे. कपिल पाटिल फाउंडेशन, कपिल पाटिल, देवेश पाटिल, सुमित पाटिल एंड सिद्धेश पाटिल जो हमारे ड्रेस के स्पॉन्सर हैं. जावेद दलवी और असफर बोलिंसकर, ए भारत गैस गिफ्ट हैम्पर फॉर मैन ऑफ द मैच. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे, वीरेंद्र चोरगे, विराज चोरगे जो हमारे ट्रॉफीज़ के स्पॉन्सर हैं. मीत फाउंडेशन, हमारे भिवंडी पश्चिम के आमदार महेश चौगुले साहब जिन्होंने ग्रामीण क्रिकेट का
पहला प्राइज स्पॉन्सर किया है। बी क्रीमी प्रेजेंटेशन बॉक्स जो खुर्शीद फरीद और सैफ अंसारी ने स्पॉन्सर किया है। मांगीलाल पालीवाल मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट हमारे मैजिक बॉक्स और सिटी क्रिकेट के सेकंड प्राइज के स्पॉन्सर है। ताज गार्डन ढाबा अली अहमद साहब जिन्होंने हमारे प्रेजेंटेशन बॉक्स को स्पॉन्सर किया है। हेई वेंसेंट प्राइवेट लिमिटेड कंप्लीट ब्रांड ऑफ इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स। HVPL के डायरेक्टर मक्की पटेल और शफीक भाई जिन्होंने फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया सिटी क्रिकेट का। एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन जिन्होंने मार्बल की ट्रॉफीज मैन ऑफ द मैच के लिए पहली बार स्पॉन्सर की है। पूर्वा रवि सावंत हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर। बर्फानी बाबा पद्माकर चौधरी साहब जिन्होंने बाइक स्पॉन्सर की है मैन ऑफ द सीरीज़ के लिए सिटी BC4 फॉर्मेट में। 70 स्पोर्ट्स तारीफ सैयद जिनकी जानिब से कल आप लाइव टेलीकास्ट देखेंगे, कल और परसों 2 दिन ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट बाली ट्रॉफी का। योगेश कुमार एंड कंपनी बिल्डर्स एंड डेवलपर्स तेजस पाटिल 40+ का पहला इनाम स्पॉन्सर किया है। रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स तारिक रईस सुपर 6 के लिए घड़ी उन्होंने स्पॉन्सर की है। फरहान पटेल और इरफान बुरे हमारे 2 डगआउट स्पॉन्सर। महापुली के ये वो 2 महान शख्सियत है जिनके बगैर आप महापुली गांव की कल्पना ही नहीं कर सकते। तो ऐसे हमारे 2 बहुत ही सीनियर फरहान पटेल साहब और इरफान बुरे साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया। आपका प्यार, आपका सपोर्ट अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स को इसी तरह आने वाले सालों में भी मिलता रहेगा, ऐसी हम उम्मीद करते हैं। RD ढाबा विनोद पाटिल राजा सारखा मन मना सारखा राजा, उनके द्वारा 10 बाइसिकल्स परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए स्पॉन्सर की गई है। परिणीति एंटरप्राइजेस सतीश चौधरी जिन्होंने मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर की है ओपन क्रिकेट में। SK स्पोर्ट्स महापुली शादाब कोटकर टेनिस क्रिकेट के होलसेलर जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए कैप स्पॉन्सर की है। आज दोस्तों वर्ल्ड वाटर डे है, विश्व जल दिवस, और आज के दिन O2 लाइव का हम बहुत ज़्यादा शुक्रिया अदा कर रहे हैं क्योंकि वो हमें साफ़ सुथरा पानी पिला रहे हैं। फयाज अंसारी साहब और शाहिद पापा। हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर डी साकरिया डिज़ाइनर मेंस वेडिंग कलेक्शन। जैसे ही शादी तय हुई या मंगनी हो गई और शादी की डेट आ गई, सीधा कुछ मत कीजिए और चले जाइए डी साकरिया में, और आपके शादी के दिन, हल्दी के दिन, रिसेप्शन में, हनीमून पर भी अगर आप जा रहे हैं, आपकी जो सारी ड्रेसिंग है, शेरवानी कहिए या फिर ऑल भी डिज़ाइनर वेयर है, आई थिंक डी साकरिया इज़ द राइट चॉइस। तो विजिट चेतन साकरिया एंड सादिक शेख, डी साकरिया, लाहौटी कंपाउंड। SK एंटरप्राइजेस शुमाइल सुसे यारों का यार, मदद को हमेशा तैयार। जॉली डिज़ाइनर, पायल टॉकीज़, दोस्तों हरीश शेट्टी और विजय शेट्टी, इनका बहुत बहुत आभार क्योंकि उन्होंने मैन ऑफ द मैच के लिए 20% डिस्काउंट वाउचर और टॉस विनिंग कैप्टन के लिए 20% डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर किया है। डिज़ाइन की दुनिया का वो नाम जो दिन ब दिन लोकप्रिय होता जा रहा है, भिवंडी के हर घर में जिसकी चर्चा है वो है भिवंडी की जनता बोली, हमारा डिज़ाइनर है जॉली, जॉली और सिर्फ जॉली। अब्दुल रहमान जयरूमी यंगेस्ट मैजिक बॉक्स स्पॉन्सर। मांगीलाल पालीवाल मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट मैजिक बॉक्स का सेकंड प्राइज स्पॉन्सर। हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर अनिल गायकवाड़, सुजीत ढोले पप्या और पराग पाटोले मैजिक बॉक्स स्पॉन्सर ऑफ देवा फाउंडेशन। रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स रोशन बाग, इरफान हदीस अंसारी, प्रभाग समिति अध्यक्ष प्रभाग क्रमांक 4, सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाड़िया मामा, सुमित कुमार एंड कंपनी, इन्होंने जो सहयोग दिया है इसके लिए इनका विशेष आभार। हम धन्यवाद करना चाहते हैं गौरी फोम सेंटर महबूब गौरी जी जो हमारे वेलविशर हैं, वीरेन एंड धीरेन ठाकरे, श्री सुभाष ठाकरे जो BCA प्रेसिडेंट है जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं। RK फ्री हिट MJ स्पोर्ट्स रज़ी कुवारी एंड गयासुद्दीन शेख जिन्होंने परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए बैट स्पॉन्सर की हुई है, 15 बैट्स टोटल उन्होंने स्पॉन्सर की हुई है। RK का बल्ला हमेशा करता है हल्ला। ताज़ा किचन ताबिर जयरूमी जी जो हमारे साथ फिलहाल जुड़े हुए हैं। तनिष्का आनंद नायडू जी जिन्होंने 5 बाइसिकल्स परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए स्पॉन्सर किए हुए हैं। जॉय कुमार एंड कंपनी करसन फुलोरे जी जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं। गैलेक्सी मोटर, पापा भाई बंजारपट्टी नाका, पापा भाई खाड़ी पार जिन्होंने ग्रामीण मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर किया हुआ है बाइक। फ्यूचर टेक एलिवेटर्स शोएब जिलानी एंड अदनान अंसारी जी। 5 फॉर्चून रिएटर्स मुशीर नाचन एंड सादात पटेल एंड विष्णु चेंदे। लेट्स सी हु विल विन द टॉस। टॉस बॉक्स स्पॉन्सर्ड बाय 5 फॉर्चून रिएटर्स। भारत नुस्खाए अरेबिया, जाफर शेख, हार्ट एंड कोलेस्ट्रॉल रिलेटेड एनी प्रॉब्लम डू विजिट भारत नुस्खाए अरेबिया। चोचा सकाड़ा, इरफान चोचा एंड रिजवान शेख,
रोलेक्स मेडिकेयर फहद दलवी एंड मनसब मुल्ला जी, जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए एक शानदार बैग स्पॉन्सर की हुई है। सिमना आरओ प्लांट मैन्युफैक्चर आसिफ शेख जी, जो कि वाइस प्रेसिडेंट है माइनॉरिटी सेल समाजवादी पार्टी। A1 चिकन सेंटर आतिक भाई, अमान टूर्स एंड ट्रैवल्स गुलाम साबे जी, रुपेश जाधव जी, युवा मोर्चा प्रेसिडेंट बीजेपी, सिटी फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर काशिफ मुरुमकर, तलोली गांव ग्रामीण फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर महेश सुदाम राउत, सिटी सेकंड सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर सुजीत नामदेव पाटिल, ग्रामीण सेकंड प्राइज स्पॉन्सर रिजवान फकी, बिस्मिल्ला मोटर्स ORSL जूस स्पॉन्सर। उसी के साथ साथ हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं सिद्धि इवेंट्स एंड शेरू कैटरर्स। आइए अब इनाम की तरफ हम आगे रुख करते हैं। हमारे गेस्ट की लिस्ट आ चुकी है। तर मित्रांनो, बक्षीस वितरणसाठी मी विनंती करणार आहे ताजा किचनचे ताबीर जयरुमी साहेब, उलन ठाकरे साहेब, बाळाराम ठाकरे साहेब, पप्पू चव्हाण, सूरज भोईर, नवनाथ पाटील सावत आणि समीर भाई या सर्व महानुभावांना विनंती आहे की आपण आमच्यासोबत बी क्रीमी आणि ताज गार्डन ढाबा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे खेळाडूंना बक्षीस देण्याकरिता। We request all our special guests, please join us for the presentation ceremony. Right now we are standing at Be Creamy Juice Thick Shake Ice Cream Fast Food and Taj Garden Dhaba presentation box. रेशमा, एक योगायोग की बात यह है कि बी क्रीमी जूस थिक शेक आइसक्रीम फास्ट फूड और ताज गार्डन ढाबा, मुझे ऐसा लग रहा है कि इंसान को अपना अच्छा दिन स्पेंड करना हो तो ये दो जगह पर जाएगा, उसी में उसके 24 घंटे कहाँ निकल जाएंगे पता नहीं चलेगा। क्योंकि सुबह का नाश्ता आप बी क्रीमी में कीजिए, दोपहर का खाना ताज गार्डन में खाइए, शाम को वापस स्नैक्स और जूस आप बी क्रीमी में जाइए और रात का डिनर ताज गार्डन ढाबा में कीजिए। जी हाँ, बिल्कुल। आइए, हमारे तमाम मेहमानों का हार्दिक स्वागत है। वेलकम टू ऑल द गेस्ट्स। तर सर्वात पहिला जो अवॉर्ड आहे आज संध्याकाळचा या सामन्याचा तो आहे सुपर 4, ज्यासाठी जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर AA भारत गॅस यांनी पुरस्कृत केलेलं एक गिफ्ट हॅम्पर आहे। जाणून घेऊया कोण आहे सुपर 4। सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू विकी म्हात्रे, स्वामी समर्थ सोनाले संघ, ज्याच्या बल्ल्यामधून एक शानदार चौकार आलेला आहे। तर हे अवॉर्ड देत आहेत सन्मान्य ताबीर जयरुमी साहेब, ताजा किचनचे ओनर आहे, द बाईट ऑफ जॉय। धन्यवाद। आता सुपर 6 साठी रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे तारिक रईस यांनी एक सुंदर मनगटाचं घड्याळ स्पॉन्सर केलं आहे आणि हे पारितोषिक जाणून घेऊया कोणी जिंकलं आहे। सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू संदीप तरे, स्वामी समर्थ सोनाले संघ, ज्यांच्या बल्ल्यामधून एक शानदार षटकार आज आपण पाहिला। धन्यवाद। मी विनंती करणार आहे सूरज भोईर साहेब यांना आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे। अभिनंदन। आता आपण सामनावीरच्या पारितोषिककडे वळणार आहोत। मित्रांनो, बाली ट्रॉफीचा सामनावीरचं पारितोषिक म्हटलं की नक्की रेश्मा म्हणजे बऱ्याचशा वेळी आपल्याला आठवते आपण एखाद्या लग्नाला जातो, नवरा नवरीला आपण विश करतो, फोटो काढतो, त्यापेक्षाही जास्त वेळ इथे लागतो। म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जो अवॉर्ड देतो तो पण खुश आहे आणि जो अवॉर्ड घेतो तो पण खुश आहे। सर्वांसाठी बाली ट्रॉफीमध्ये काही ना काही नक्की आहे आणि आम्ही अनाउन्स करतो आम्ही पण खुश आहे। मॅन ऑफ द मॅच गोज टू स्वामी समर्थ सोनाले संघामधून हेमंत, 1 ओव्हर 1 रन आणि 2 विकेटची धुवाधार खेळी खेळलेला हेमंत। कम खर्चा फुल चर्चा हेमंत। तर अभिनंदन सर्वप्रथम बाळाराम ठाकरे साहेब यांचा शुभ हस्ते आता जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं AA भारत गॅसचं हे गिफ्ट हॅम्पर। उलन ठाकरे साहेब आता आपल्या शुभ हस्ते जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे सुंदर AA भारत गॅस गिफ्ट हॅम्पर। त्यानंतर पप्पू चव्हाण यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोळिंजकर AA भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर। त्याचप्रमाणे नवनाथ पाटील सावत यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं एक गिफ्ट हॅम्पर।
त्यानंतर ताबीर जयरुमी ताजा किचनचे ओनर द बाईट ऑफ जॉय यांनी पुरस्कृत केलेलं हे डिस्काउंट वाउचर जे स्वतः ताबीरबाई देत आहेत. त्यानंतर सूरज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते जॉली डिझायनरचा 20% डिस्काउंट वाउचर. आता मी विनंती करणार आहे ताबीर जयरुमी साहेब आपल्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकरनी पुरस्कृत केलेली ही टोपी. त्यानंतर नवनाथ पाटील सावंत यांच्याकडून D साकरियाची ही ट्रेंडी बॅग. त्याचप्रमाणे सन्माननीय सूरज पाटील यांच्या शुभ हस्ते अंजूरची A1 जोडी निलेश पाटील सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेली ही फळाची टोपली. आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मार्बलची ही ट्रॉफी देत आहेत ताबीर जयरुमी आपल्या सामनावीर खेळाडूला. तर खूप धन्यवाद सर्व पाहुण्यांचा. आणि आता आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मान्यवरांचे मनापासून आभार. सो हेमंत, म्हणजे तुला असं एक्सपेक्टेड नव्हतं का की तुला मॅन ऑफ द मॅच भेटणार आहे? तिकडे अगदी आरामात बसला होतास, असं वाटलं होतं का की मॅन ऑफ द मॅच तुझ्या पदरात आहे? नाही, मला असं वाटलं होतं का विकीला मॅन ऑफ द मॅच भेटेल, त्याने चांगलं प्रदर्शन केलं होतं. नक्कीच, पण मॅन ऑफ द मॅच तू ठरलेला आहेस कारण तू सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं आहे. आणि फळाची टोकरी बघ मॅडम, तो त्यांचाच अधिकार आहे, कारण आज जे काही मला भेटलं आहे ते त्यांच्यामुळे भेटलेलं आहे. क्या बात आहे. मग हे सगळे अवॉर्ड्स तू कोणाला डेडिकेट करू इच्छितो? मी पूर्ण माझ्या संघाला आणि माझ्या सपोर्टर्सला. सोनाली गावामध्ये आज जल्लोष असणार आहे का? हो, निश्चितच. जेव्हापासून बाली ट्रॉफी चालू झाली आहे, माझ्या घरातील वातावरणसुद्धा एवढा चांगला झालेला आहे की घरातले आज मला सांगतात का मॅच कधी आहे, मॅचला लवकर पोच, असे घरातले सुद्धा सांगतात. आणि गावातले फोन करतात की दादा तुमची मॅच कधी आहे, आम्हाला पण यायचं आहे, असे गावातली लोकंसुद्धा सांगतात. नक्कीच, घरच्या आणि गावचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रिन्स मूव्हीद्वारे यूट्यूबच्या द्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. आणि नक्कीच त्यांनी मज्जासुद्धा घेतली असेल तुझ्या आजच्या मॅचची. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. अर्थात मॅन ऑफ द मॅच गोलंदाज म्हणून मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हे, कारण पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करावी लागते किंवा कधी कधी असं पण असते की क्षेत्ररक्षक साथ देत नाही. अशा वेळेला स्वतःला तू मोटिवेशन देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःशी काय बोलत असतो? सर, काय माहिती आहे का, आमच्या टीमच्या सर्व प्लेयर एकच सांगत असतात की बघ बंटी, तुला फक्त जेवढं कमीमध्ये थांबवायचं आहे तेवढ्या कमीमध्ये थांबव. तू 10 रन दे, 15 दे, पण तुझी जी लाईन आहे, लेंथ आहे, ते लेंथवर बॉल टाक. बॅट्समनने बनून शॉट मारून तुला 6 मारून दे, त्याबद्दल नो डाऊट, पण चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न कर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला त्या लोकांनी ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. मित्रांनो, हा आहे हेमंत, जो करतो फलंदाजा अंत, तो आहे स्वामी समर्थ सोनाळेचा हेमंत. कॉंग्रॅच्युलेशन्स हेमंत अँड ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या पुढच्या सगळ्या मॅचसाठी. चला, तर पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अँड को अँकर रेश्मा मयेकर. ग्रामीण पूलमधील हा सामना आपण पाहतोय स्वयंभू पायगाव विपक्ष चेनूदादा गावदे वेल या दोन संघामध्ये. माझ्या समोर जॉईंट होतात माझे सहकारी समालोचक मजर